नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आज अचानक सकाळी 7 वाजता नाशिक शहरातील रस्त्यांचे ज्या ठिकाणी खोदकाम सुरू आहेत अशा ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी दौरा आयोजित करण्यात आलाय। या दौऱ्यात जेहान सर्कल, आनंदवल्ली, बालाजी मंदिर परिसर, कवडे गार्डन, अंबिका स्वीट ते अमृत गार्डन मार्ग तसेच पिंपळगाव बहुला परिसरातील रस्ते, पूल आणि इतर सुरू असलेल्या विकास कामांची प्रत्यक्ष स्थळी जाऊन तपासणी करण्यात आली। या पाहणी दरम्यान संबंधित कामांची गुणवत्ता, गती आणि नियोजन यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। नागरिकांना उत्तम आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कामांमध्ये कोणतीही तडजोड न करता निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। तसेच काही ठिकाणी आवश्यक सुधारणा तातडीने करण्याचे निर्देशही देण्यात आलेत। या पाहणी दौऱ्यात नाशिक महानगरपालिकेचे महापौर हिमगौरी ताई आडके, उपमहापौर विलास अण्णा शिंदे, नगरसेविका अंकिताताई शिंदे, कविताताई लोखंडे, इंदुबाई आई नागरे, नगरसेवक नितीन बाळा निगळ, समाधान देवरे, रवींद्र काळे यांच्यासह मनपाचे शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर, उपअभियंता निलेश साळी, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, कार्यकारी अभियंता नरेंद्र शिंदे, शाखा अभियंता संजय गावित, बांधकाम विभाग राकेश पवार तसेच मलनिस्सारण विभाग सातपूर येथील जगन जोपळे आदी मान्यवर उपस्थित होते। नागरिकांच्या सोयीसाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अशी पाहणी नियमितपणे सुरू राहणार असून विकास कामांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्ता यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे।